मान्सून पुढील 2 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, 1 जूनपर्यंत महाराष्ट्रातही येण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती. दक्षिण सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दक्षिण सोलापुरातील मनगोळी येथे पावसानं खरबूज पिकाचं मोठं नुकसान केलंय. शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पिकांचं पाणी झालं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार, खबरदारी म्हणून येलो अलर्ट जारी. रत्नागिरीत पावसामुळे पोमेंडी खुर्दमधील संरक्षक भिंत कोसळली. दुर्घटनेत 3 जण जखमी. जखमींमध्ये 2 वर्षाच्या मुलाचाही समावेश. तळ कोकणाला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी. समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, मत्स्य विभागाचं आवाहन. सिंधुदुर्गातील करूळ घाटातील दरड हटवली गेली आहे, मात्र वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पालघरच्या सफाळेसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं उडवली दाणादाण. तर पालघर जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसानं उघडीप घेतल्यानंतर आज वादळ वारे आणि जोरदार पावसामुळे शहरात पाण्याचं साम्राज्य. कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ. पाणी पातळीत वाढ झाल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता. महावितरण हाय अलर्टवर. वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीनं सुरळीत करावा. सोबतच 24 तास रोज आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचल्यानं पिकं धोक्यात आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाची खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी. रखडलेले पंचनामे त्वरित पूर्ण करून शासनाला अहवाल पाठवण्याचे दिले आदेश. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरे गावात मान्सूनपूर्व पावसाचा उडीद पिकाला फटका बसलाय. प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. लातूरच्या रेणा नदीवरील 3 बॅरेजेसचे दरवाजे उघडले गेलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आपत्ती व्यवस्थापनाकडून बचाव आणि शुद्ध पथक तयार. वैष्णवी आत्महत्येप्रकरणी 7 दिवसांनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती. राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम. बावधन पोलीस ठाण्यात राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा. सुनेच्या आत्महत्येवर पश्चाताप होतो का, या प्रश्नावर नकारार्थी उत्तर. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आलिशान गाड्यांमधून प्रवास आणि आलिशान हॉटेलात मुक्काम. हगवणे औंधमध्ये असताना पोलिसांनी का अटक केली नाही? पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित. रुपाली चाकणकर पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची भेट घेणार. पौड पोलीस ठाण्यात मयुरी जगताप यांनी तक्रार दिली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज आहे. हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्यानं पक्षातला गट नाराज आणि अस्वस्थ झालाय. नाराज गटानं चाकणकरांची तक्रार अजित पवारांकडे केली. आजच्या काळात सून आणि मुलीत फरक केला जातो हे दुर्दैवी. वैष्णवी आत्महत्या प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर पोलीस योग्य ती कारवाई करतील. नियमात बसत असेल तर मकोका देखील लावणार, फडणवीसांची ग्वाही. कारण नसताना हगवणे प्रकरणात बदनामी, अजित पवारांची प्रतिक्रिया. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी याआधीच पोलिसांना सूचना. कुणालाही सोडणार नाही, अजित पवारांची ग्वाही. हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कुणी लेकी बाळीला हात लावायचा विचार देखील करणार नाही. आरोपींच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया. अजित पवार आज वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेणार. कठोरात कठोर कारवाई करणार. हगवणे कुटुंबातील कुणालाही सोडणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंचा अटकेआधीचा व्हिडिओ समोर. दोघंही तळेगावातील एका हॉटेलमध्ये जेवतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय.
हगवणे कुटुंबियांना जन्मठेप व्हावी, हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापची मागणी. पोलीस त्यांचा बचाव करत होते असं वाटत नसल्याची देखील प्रतिक्रिया. मयुरी जगतापनं तक्रार दिली त्यावेळी कोण पोलीस अधिकारी होते त्याचा तपास करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी आज आपल्यात असती, अशी ही प्रतिक्रिया. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात माझा नवरा सुशील हगवणे यांना गोवण्यात आले. हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप यांचं वक्तव्य. तर लवकरच अजितदादांची भेट घेणार, जगताप यांची प्रतिक्रिया. राजेंद्र हगवणेंना आधीच अटक व्हायला हवी होती, मात्र माध्यमांनी बातमी दाखवल्यानंतर 7 दिवसांनी आरोपींना अटक करण्यात आली. वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया. वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाणही पत्नीचा छळ करत असल्याचं समोर. स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचेच आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केले. पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर याआधीच गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल. कसपटे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेलं असता त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोपानंतर गुन्हा दाखल. आजकाल गुन्हा करणं आणि फरार होणं ही एक स्टाईल झालीय. खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. फडणवीसांच्या कार्यकाळात सगळे आरोपी आधी फरार मग त्यांना अटक. महिला आयोगाची भूमिकाही संशयास्पद, गायकवाडांचे टीकास्त्र. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण अद्याप फरार. या प्रकरणातील तपासाबाबत पोलीस आणि महिला आयोगाकडून हलगर्जीपणा, सुषमा अंधारेंचा आरोप. हगवणेंना राजकीय आणि पोलिसांचं पाठबळ. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय. वैष्णवी हगवणे प्रकरण अतिशय गंभीर आहे, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. या प्रकरणी उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करावी अशी कसपटे कुटुंबाची मागणी असल्याची देखील माहिती.